राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आज चंद्रपुरात पोहोचल्या। स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात त्या महिला तक्रार जनसुनावणीला उपस्थित आहेत। याआधी चंद्रपुरात आयोजित महिला आयोगाची जनसुनावणी रद्द करण्यात आली होती। मात्र आजच्या जनसुनावणीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत। महिला आयोग तक्रार जनसुनावणी भरोसा सेल हेल्पलाईन नंबर, वन स्टॉप सखी सेंटर अशा कोणत्याही माध्यमातून महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकत आहेत। महिला आयोगाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे, मात्र राज्यभरातील महिलांना आपली तक्रार व पाठपुरावा सोयीचा जावा यासाठी आपण राज्यभराचा हा दौरा करत असून त्याला मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी या प्रसंगी दिली। मी कालपासून भंडारा, चंद्रपूर आणि परवा गडचिरोली या जनसुनावणीच्या निमित्तानं त्या भागामध्ये दौऱ्यावरती आहे। काल भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या 66 तक्रारींची जागी सुनावणी झाली आणि या पॅनलच्या दरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी या समवेत सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष महिनोन्महिने प्रलंबित असलेल्या केसेस आम्ही या निकालात काढू शकलो, याचं मला समाधान आहे। आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे। मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाहीत, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका या जनसुनावणीच्या माध्यमातून घेतोय आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम गेले 4 वर्षांमध्ये राबवत असताना दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा हा दौरा मी करते। आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। आज आमचे पॅनलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचं निवारण आम्ही जरूर करू। त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवली जाते, त्याचा सुद्धा आपण उपयोग करावा। बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल, समुपदेशन केंद्र आणि वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू केलेली आहे। कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा, पण अन्याय अत्याचाराला सामोरं न जाता त्या विरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा संदेश मला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून द्यायचा। आमच्या माहिती प्रसारणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये हा संदेश दिला जातो, त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात राहते। साधारणतः किती प्रकरणं होती हे आपल्याला 4 वाजेपर्यंत समजेल।